Students, from today I am going to explain you second lesson of part 2. The lesson life process of living organism part 1. Life process in living organism. सजीवांमध्ये लाईफ प्रोसेस कशी चालते याचा आपल्याला या लेसन मध्ये स्टडी करायचा आहे. आपल्या बॉडीमध्ये बऱ्याच लाईफ प्रोसेस ज्या चालू आहेत. सगळ्यात इम्पॉर्टंट आपण असं म्हणू की डायजेशन प्रोसेस आपल्या बॉडीमध्ये होते. आपण जे अन्न खातो, द फूड विच वी टेक इन युअर बॉडी, व्हॉट हॅपन्स ऑफ इट, हाऊ इट डायजेस्टेड, हा जो टॉपिक आहे की आपण जेवढे खाल्लेलं अन्न आपल्या स्टमक मध्ये गेल्यानंतर एक्झॅक्टली काय काय होतं, मग त्याच्यापासून आपल्याला एनर्जी कशी मिळते याचा डीप मध्ये स्टडी तुम्हाला यावर्षी करायचा आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला बघा इथे 2 चार्ट काढले, ट्री डायग्राम काढलेले आहे. इथे तुम्हाला दिसतंय का एरोबिक रेस्पिरेशन आणि तिकडे दिलंय अनएरोबिक रेस्पिरेशन. आपल्या बॉडीमध्ये ना 2 टाईपचे रेस्पिरेशन होतात. अरे बघा आता आपण काय करतो, oxygen. We intake oxygen through our nose. It enters in our lungs. Through the lungs, it enters in the blood, and through the blood, the oxygen is supplied to the whole body, where the energy is produced. काय सांगितलं मी कळलं का? आपण जो नाकावाटे ऑक्सिजन घेतो, नाकावाटे आपल्या लंग्स मध्ये फुफ्फुसामध्ये येतो, तिथून तो काय करतो, हार्ट कडून ब्लड मध्ये जातो. ब्लड मध्ये गेल्यानंतर तो युटिलाइज, त्याचा वापर केला जातो आणि मग एनर्जी तयार होते. यालाच म्हणतात एरोबिक रेस्पिरेशन. एरोबिक रेस्पिरेशन मीन्स द रेस्पिरेशन which occurs in presence of oxygen. It is called aerobic respiration. The respiration which occur in the presence of oxygen is called aerobic respiration. म्हणजे जर ऑक्सिजन असताना रेस्पिरेशन श्वसन क्रिया होत असेल तर त्याला म्हणतात एरोबिक रेस्पिरेशन. पण आपल्या बॉडीमध्ये इंटरनल पार्ट मध्ये असं पण काही वेळा होतं किंवा बरेच बॅक्टेरिया आहेत, बॅक्टेरियांना ऑक्सिजनची गरज नसते आणि म्हणून त्यांच्यामध्ये जे रेस्पिरेशन होतं ना त्याला अनएरोबिक रेस्पिरेशन असं म्हणतात. म्हणून 2 टाईपचे रेस्पिरेशन, एरोबिक, अनएरोबिक. ओके. आता आपण एक टॉपिक बघूया की नेमकं आपण बघा आपल्या बॉडीमध्ये 3 टाईपचे मेन न्यूट्रियन्स आपल्या बॉडीमध्ये जातात. लिपिड. लिपिड म्हणजे ज्याला आपण फॅट्स म्हणतो, ज्याला मराठीमध्ये स्निग्ध पदार्थ असे म्हणतो. जसं ऑइल, तेलाचे जे पदार्थ आहेत याला आपण म्हणतो लिपिड्स म्हणजे फॅट्स. कार्बोहायड्रेट्स, पिष्टमय पदार्थ, कार्बोहायड्रेट्स म्हणतात. जसं आपण बटाटा, भात यासारखे जे पदार्थ त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स मोठ्या प्रमाणामध्ये आहे. अँड थर्ड वन प्रोटीन्स, प्रथिने. प्रोटीन्स म्हणजे प्रथिने. दीज 3 न्यूट्रियन्स आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अवर डायजेशन. आपल्याला 3ही गोष्टी लागणार आहेत. याच्यापैकी कुठलाही पदार्थ एक जरी ऍबसेंट असला तरी आपल्या बॉडीवर साईड इफेक्ट होणार. सो यू हॅव टू टेक द न्यूट्रियंट्स फूड. आपल्याला न्यूट्रियंट असणारच फूड का घ्यायचं आहे, कारण लिपिड पण पाहिजे, म्हणजे फॅट्स पण पाहिजे, लक्षात घ्या, ऑइल पण पाहिजे, कार्बोहायड्रेट्स पण पाहिजे आणि प्रोटीन्स पण पाहिजे. बघा बऱ्याच वेळा आपल्याला सांगतात की यू हॅव टू टेक अन एग पर डे. दररोज एक तरी अंड खा, कारण अंड्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रोटीन्स आहे. हे नॉनव्हेज मध्ये आलं. व्हेज मध्ये पण बरेच पदार्थ आहेत की ज्याच्यामधून आपल्याला प्रोटीन्स सप्लाय होतं. तर हे 3 पदार्थ आहेत, त्यांचं नेमकं काय काय होतं बघा. एवढं तरी कळलं, लिपिड्स, कार्बोहायड्रेट्स अँड प्रोटीन. ओके. मराठीत काय म्हटलं याला, स्निग्ध पदार्थ, पिष्टमय पदार्थ आणि प्रथिने. आता नेमक्या प्रोसेस काय काय होतात ऐका. कार्बोहायड्रेट्स, मी बघायचं सांगितलं तुम्हाला, कार्बोहायड्रेट्स म्हणजे बटाटा, भात, काही भाज्या, फळं या सगळ्यांमध्ये कार्बोहायड्रेट्स आहे. थोडक्यात त्या कार्बोहायड्रेट पासून आपल्याला ग्लुकोज मिळतो. एक लक्षात घ्या, ग्लुकोज. शुगर जी तयार होते ना, ग्लुकोज, जी आपल्या सगळ्यांच्या बॉडीला इम्पॉर्टंट आहे.
ती कार्बोहायड्रेट पासूनच मिळतं. आणि म्हणून आपण जे जेवण घेतो ना त्यामध्ये मिनिमम 70% कार्बोहायड्रेट असायला लागतं. कार्बोहायड्रेट्स आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अवर लाईफ प्रोसेस. मग नेमकं काय होतंय का, आता डायजेशन होतं, आपण आता जेवलं, आपलं काम संपलं. मग इंटरनल बॉडीमध्ये नेमकं काय प्रोसेस होते, तर अशा प्रकारे कार्बोहायड्रेटचं ग्लायकोलायसिस होतं, म्हणजे ग्लुकोज तयार होण्याची प्रोसेस होते. ही ग्लायकोलायसिस प्रोसेस होते. ग्लायकोलायसिस आपल्याला डीप मध्ये बघायचंय, ग्लायकोलायसिस काय आहे ते. कार्बोहायड्रेट पण ग्लायकोलायसिस प्रोसेस होते. इथून पुढे बघा पायरुविक ऍसिड तयार होतं. ही काही ऍसिडची नावं आहेत, लक्षात घ्या. पायरुविक ऍसिड तयार होतं, त्याच्यापासून ऍसिटिल कोएन्झाइम ए हा मोलॅक्यूल तयार होतो. काय, ऍसिटिल कोएन्झाइम ए असं याचं नाव. नंतर त्याच्यापासून क्रेब्स सायकल होते. क्रेब्स सायकल ही पण तुम्हाला डीप मध्ये बघा, ही दोन्ही टॉपिक खूप डीप मध्ये बघायचे आपल्याला, ग्लायकोलायसिस आणि क्रेब्स सायकल. क्रेब्स सायकल म्हणजे एनर्जी कशी तयार होते. आपण बघा, आपण जेवल्यानंतर थोडं रिलॅक्स झालो, आपल्याला एनर्जी मिळते, म्हणजे आपण काम करू शकतो, पळू शकतो, धावू शकतो, कारण याच्यामध्ये एनर्जी तयार होते. एनर्जी तयार होते. मग काय होतं बघा, आपण बघा ब्रिदिंग करतो, ऑक्सिजन घेतो, कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतो, बरोबर आहे. म्हणजे कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतो, CO2. अजून बघा, आपण तोंडासमोर एक आरसा घ्या आणि त्याच्यात फुंकर मारा, तुम्हाला ओलसरपणा वाटतं, कारण आपल्या तोंडावाटे काय होतं, पाणी, बाष्प, वॉटर वेपर बाहेर पडतात. आणि एक म्हणजे अजून एनर्जी तयार होते. हे कुठल्या सायकल मध्ये होतं, क्रेब्स सायकल मध्ये होतं. आपल्या नाकावाटे बाहेर पडणारा कार्बन डायऑक्साईड, वॉटर वेपर, म्हणून बघा ना आपल्याला बऱ्याच वेळा पाणी भरपूर प्यायला पाहिजे. आपण खूप जेवढे जास्त बोलतो ना तेवढा आपल्या तोंडावाटे वॉटर वेपर बाहेर पडणार, आपल्या बॉडीमधील वॉटरची क्वांटिटी कमी होत राहते. म्हणून तर बऱ्याच वेळा पाणी पितो, आपण जास्त बोललो घशाला कोरड पडते. याला कारण काय होतं, एनर्जी जेव्हा तयार होते तेव्हा कार्बन डायऑक्साईड पण तयार होणार, वॉटर वेपर्स पण तयार होणार आणि एनर्जी पण तयार होणार. म्हणजे आपण जे जेवण घेतो ना हे आपले फक्त स्टमक मध्ये जात नाही, स्टमक मध्ये गेल्यानंतर त्याचं जेव्हा डायजेशन झाल्यानंतर इंटेस्टाईन मध्ये गेल्यानंतर तिथून ते ब्लड मध्ये गेल्यानंतर ब्लड मध्ये घेतलेलं फूड आणि ऑक्सिजन यांची रिॲक्शन होऊन ना कार्बन डायऑक्साईड तयार होतो, वॉटर वेपर तयार होतात आणि एनर्जी तयार होते. हा कार्बन डायऑक्साईड नंतर ब्लड वाटे हळूहळू कुठे घेऊन आला होतो, लंग्स कडे, आणि मग आपण बाहेर पडत टाकतो. अशी प्रोसेस ही क्रेब्स सायकल आहे. म्हणजे बघा, कार्बोहायड्रेट पासून ग्लायकोलायसिस प्रोसेस, त्याच्यापासून पायरुविक ऍसिड, त्यानंतर ऍसिटिल कोएन्झाइम ए, त्याच्यानंतर क्रेब्स सायकल होतं आणि क्रेब्स सायकल मध्ये CO2 प्लस H2O प्लस एनर्जी तयार. हे झालं कार्बोहायड्रेट्स. दुसरा टॉपिक लिपिड्स, स्निग्ध पदार्थ, तेलाचे पदार्थ, ऑइल, आपण म्हणतो शेंगदाणा, ज्याच्यातून तेल काढतात ते सगळ्यांमध्ये लिपिड्स आहे. किंवा आपण फ्राईड पदार्थ खातो या सगळ्यामध्ये लिपिड्स आहे. त्याला पण एक लक्षात घ्या, त्याची ठराविक क्वांटिटी असावी लागते. मॅक्झिमम लेवलच्या वर जर आपण लिपिड घेतलं तर आपल्या बॉडीमध्ये फॅट स्टोअर होतात, पण हे गरजेचे आहे. ते लिपिड्स त्याचं डायजेशन झालं की तयार होतं फॅटी ऍसिड. आपण जे लिपिड्स म्हणजे स्निग्ध पदार्थ, ऑइली पदार्थ जे खातो ना त्याच्यापासून फॅटी ऍसिड तयार होतं. मग फॅटी ऍसिड पासून पुढे बघा काय होतं, ऍसिटिल कोएन्झाइम तयार होतं, क्रेब्स सायकल होतं, तिथे पण एनर्जी मिळते. पण आपल्याला सगळ्यात जास्त एनर्जी मिळवण्याचं काम कार्बोहायड्रेट्स करते, लक्षात ठेवा. आपल्याला सगळ्यात जास्त एनर्जी कार्बोहायड्रेट्स पासूनच मिळतं, म्हणून कार्बोहायड्रेट्स घ्यावंच लागतं बॉडीमध्ये. लिपिड्स पण गरजेचं आहे, कारण त्याच्यापासून फॅटी ऍसिड तयार होणार, त्याच्यापासून पण आपल्याला एनर्जी मिळणार आहे, पण त्याची जो पर्सेंटेज आहे तो कमी असतो. आणि नेक्स्ट वन बघा, प्रोटीन्स. बऱ्याच लोक बघा मसल्स तयार होण्यासाठी प्रोटीन्स खूप घेतात. प्रोटीन्स म्हणजे प्रथिने. मग प्रोटीन्स पासून काय तयार होतं बघा, अमिनो ऍसिड. हे पण ठीक आहे, लिपिड पासून फॅटी ऍसिड आणि प्रोटीन पासून अमिनो ऍसिड तयार होतं. मग अमिनो ऍसिड पासून परत बघा ऍसिटिल कोएन्झाइम,
क्रेब्स सायकल आणि तिथे पण बघा एनर्जी मिळालेली आहे. ही जी प्रोसेस आहे ही एरोबिक रेस्पिरेशन मध्ये होते. जी लोक किंवा जे प्राणी ब्रिदिंग साठी रेस्पिरेशन साठी ऑक्सिजन यूज करतात त्यांच्यामध्ये ही प्रोसेस होते. कळतंय नेमकं प्रोसेस कशी झाली आहे. आणि आता अनएरोबिक रेस्पिरेशन. सम बॅक्टेरियाज डू नॉट यूज ऑक्सिजन फॉर द रेस्पिरेशन. रेस्पिरेशन करताना बॅक्टेरिया काय करत नाही, ऑक्सिजन वापरत नाही. मग आता काय होतं, जसं आपण बघा दुधाचं दही बनतं. दुधाचं दही करणारे जे बॅक्टेरिया आहे त्याला आपण ईस्ट असं म्हणतो. दुधाचं दही होताना एक प्रोसेस होते त्याला फर्मेंटेशन म्हणतात. मराठीत त्याला किण्वन क्रिया असं म्हणतात. मग हे पण बघा ना, दुधामध्ये पण मला सांगा ग्लुकोज आहे. दुधामध्ये सुद्धा ग्लुकोज आहेच. ग्लुकोजचे प्रकार आहेत, फ्रक्टोज, सुक्रोज, असे बरेच टाइप्स असतात एक ग्लुकोज. मग आता ही अनएरोबिक रेस्पिरेशन मध्ये नेमकं काय होतं बघूया. पहिलं ग्लुकोज दिसतंय. ग्लुकोज पासून बघा काय सांगितलं, ग्लायकोलायसिस प्रोसेस होणार. आणि ग्लायकोलायसिस बघा पायरुविक ऍसिड, ग्लायकोलायसिस पासून बघा पायरुविक ऍसिड तयार झालं. 3 ठिकाणी दाखवलं, पायरुविक ऍसिड, पायरुविक ऍसिड आणि पायरुविक ऍसिड. इथे 3 प्रोसेस वेगवेगळ्या झाल्या. इथे पायरुविक ऍसिड म्हणून फर्मेंटेशन होणार. फर्मेंटेशन म्हणजेच काय सांगितलं, त्यांच्यामध्ये काही त्या जो पदार्थामध्ये काही चेंजेस व्हायला लागतात. जसं किण्वन, दुधाचं दही होणं ही फर्मेंटेशन प्रोसेस. त्याच्यामध्ये काही अल्कोहोल तयार होतात आणि हे अल्कोहोल तयार करण्याचं काम करतात ते ईस्ट आहे. अल्कोहोल बघा फर्मेंटेशन झाल्यानंतर काही पदार्थ चवीला आंबट लागतात. काही आता तुम्हाला माहितीच आहे आपल्या बऱ्याच वेळा आपण पाहतो बघा की हे जे ड्रिंक्स आपण म्हणतो इथे लोक दारू तयार करतात. हे नेमकं काय करतात, ह्यामध्ये सुद्धा ही प्रोसेस होते. धान्य काय करतात, धान्य वगैरे जे आहे ना कुजत ठेवतात. म्हणजे धान्याचं फर्मेंटेशन करतात. बरेच दिवस ते खड्ड्यात टाकून कुजवतात आणि कुजवल्यानंतर त्यांच्यापासून अल्कोहोल तयार होतात. आणि ते कुणामुळे होतात, बॅक्टेरियामुळे होतात, ईस्टमुळे होतात. तो अल्कोहोल तयार होतो. अलग लक्षात, ही फर्मेंटेशनच प्रोसेस आहे. ओके, ही एक प्रोसेस आहे. दुसरं तिकडे या साईड आहे बघा, ग्लायकोलायसिस पायरुविक ऍसिड करणार, फर्मेंटेशन होणार. आणि फर्मेंटेशन होऊनच काय काय होतं, डिफरंट प्रोडक्ट लाईक व्हिनेगर, व्हिटॅमिन्स. आपण बघा बऱ्याच वेळा आता सध्या कोरोनाचा पिरियड आहे. सो मेनी डॉक्टर्स सजेस्ट अस टू टेक सी विटॅमिन्स बिकॉज सी विटॅमिन्स व्हेरी इम्पॉर्टंट टू कंट्रोल दॅट कोरोना. तर आपल्या बॉडीची जर इम्युनिटी पॉवर वाढवायला पाहिजे असेल तर सी विटॅमिन पाहिजे. मग सी विटॅमिन तयार कसं करतात, तर त्यासाठी प्रोसेस होते फर्मेंटेशन. अजून व्हिनेगर, बऱ्याच बघा काही पिकल लोणच्यामध्ये काही पदार्थामध्ये व्हिनेगर वापरतात. हे व्हिनेगर सुद्धा प्रोसेस याच प्रोसेसने करतात. फर्मेंटेशन होतं. आणि यासाठी कुणाची गरज पडते, व्हेरियस मायक्रोब्स, सूक्ष्म जंतूंची गरज पडते. ओके, व्हेरियस विविध अशा प्रकारचे छोटे सूक्ष्म जंतूंची गरज पडते. आणि इकडे बघा पायरुविक ऍसिड पासून फर्मेंटेशन होतं. त्यांच्यापासून लॅक्टिक ऍसिड, जसं दुधाचं दही होतं आपण बघितलं असेल. दुधाचं दह्यामध्ये कुठलं ऍसिड असतं, लॅक्टिक ऍसिड असतं. दह्यामध्ये लॅक्टिक ऍसिड असते, फर्मेंटेशन होतं. आणि मग त्याच्यापासून बघा काय बघा एरिथ्रोसाइटस आणि मसल सेल्स हे काम करत असतात. आता तुम्हाला बघा बऱ्याच वेळा आपण बघतो, आपल्या समजा खूप जिना चढून जायचं आहे. आपल्या पण सांगितलं की 500 पायऱ्या चढून जायचं आहे, एका दमामध्ये चढायचं आहे. आपण चढतोच एकदम जोरात, पण थोडं वर गेला आपला थकवा लागतो आणि पायात गोळे आल्यासारखे होतं, पाय दुखायला लागतात. ज्याला पायात पेटके आले असं म्हणतात, म्हणजे पायात गोळे आल्यासारखं होतं, पाय दुखतो. ह्याला कारण काय होतं माहितीये का, आपल्या मसल्स मध्ये अनएरोबिक रेस्पिरेशन होतं. या प्रोसेस मध्ये ना लॅक्टिक ऍसिड तयार होतं आणि हे लॅक्टिक ऍसिड ब्लड मध्ये साठतं आणि त्यामुळे आपल्याला असं वाटतं की पायात गोळे आल्यासारखे होतं, आपल्याला थकल्यासारखं वाटतं, टायर्डनेस वाटतो. आपण एक काम करा, अर्धा तास 1 तास रिलॅक्स व्हा आणि परत बघा आहे तसं होतं. कारण ते ऍसिड जे तयार झालं ना ते पुन्हा ब्लड मध्ये मिक्स होतं आणि आपल्याला रिलॅक्स वाटायला. म्हणजे आपल्या ब्लड मध्ये सुद्धा कुठली प्रोसेस, मसल्स मध्ये कुठली प्रोसेस होते, फर्मेंटेशन प्रोसेस होते. म्हणून तर लक्षात घ्या, आपण जेव्हा खूप पळतो, खूप धावतो,
तेव्हा आपल्याला खूप दमल्यासारखं होतं. कारण फर्मेंटेशन प्रोसेस होते. ही म्हणजे कुठली अनएरोबिक रेस्पिरेशन पण आपल्या बॉडीमध्ये होत असते आणि म्हणून बघा आपण खूप जोरात पडल्यानंतर धाप जास्त लागते. तर अशा प्रकारच्या प्रोसेस होतात. याला म्हणतात अनएरोबिक रेस्पिरेशन आणि याला म्हणतात कुठला एरोबिक रेस्पिरेशन. लक्षात घ्या, एक्झाम मध्ये ऍक्टिव्हिटी बेस्ड सगळ्या क्वेश्चन येतो. काही वेळा काही ठिकाणी बॉक्स देतील, एम्प्टी बॉक्स देतील, यू हॅव टू कम्प्लीट इट. सो स्टडी these 2 tree diagrams very well. Okay.